संडेला एक माझ्यासोबत किस्सा झाला. मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो आणि अचानक ना माझ्या बाईकचा जो हे आहे मीटर म्हणजे लाईट्स बीट सगळ्या बंद झाल्या. बाईक चालू होती म्हणजे बॅटरीचा इश्यू झाला होता इन शॉर्ट. तर बॅटरीला झालेत 2.5 वर्ष झाले. जेवढी गाडी झाली तेवढीच झालीत बॅटरीला वर्ष. तर मला वाटलं चार्जिंग उतरली असेल. तर बॅटरीवाल्याला दाखवूया म्हटलं. इकडेच खालती आमच्या इथे होता एक जवळपास. म्हटलं त्यालाच दाखवतो. तर त्याने फक्त बॅटरी ओपन केली म्हणजे ते कवर काढलं आणि बॅटरी बघितली आणि मला बोलला की तुमची बॅटरी हे झाली आहे संपली आहे, खराब झाली आहे. ठीक आहे. आधी विचारलं त्याने मला किती वर्ष चालली आहे गाडी काय हे ते वगैरे. तर तो बोलला की नाही तुमची बॅटरी झाली आहे ना ती हे झाली आहे संपून गेली आहे. तर मी बोललो की ठीक आहे मग आता नवीन बॅटरी कितीला येईल. तो बोलतो नवीन बॅटरी येईल बोलतो 2000ची आणि ही जी बॅटरी आहे माझी एक्झिस्टिंग बॅटरी तिचे 200 रुपये रिफंड येतील. तर अशी टोटल मला 1800 कॉस्ट जाईल एक्सचेंजला ही 200 रुपये जुन्या बॅटरीची. तर मी बोललो की ठीक आहे का आता ऑप्शन नाही लाव. तर त्याने ते चार्जिंग सगळी लावून बघितली. त्यांच्याकडे मशीन असते चेक करायची ती सगळी लावून बघितली. तर त्याच्यामध्ये मला 12.5 वॉल्टचा प्ले तर दिसला पण तो बोलतो की नाही बॅटरी तुमची खराब झाली आहे. तर मग त्याने नवीन बॅटरी आणली आणि नवीन बॅटरी लावली. तर नवीन बॅटरी लावून पण मग गाडी चालू होत नव्हती. ना लाईट होती ना डिस्प्लेच होता. मग ते आपले फ्यूज असतात बॅटरीचे सीटच्या खाली तर ते त्याने काढून परत लावला. तर तो फ्यूज फक्त हल्ला होता आणि गाडी परत चालू झाली. तर मी त्याला बोललो की ठीक आहे आता फ्यूज काढून लावलास ना चालू झाली. तर जी ओल्ड बॅटरी होती ती ओल्ड बॅटरी लाव आणि परत चेक कर. नवीन बॅटरी लावायची गरज काय. तर बोलतो नाही नाही आपका जुना बॅटरी खतम हो गया. आणि बोलो हे बघा हे वॉशर घ्यायला पाहिजे चेन क्लिनिंग करायला मस्त आहे. तर कुठे होतो मी हा असा भरकटतो मध्ये. तर त्याला बोललो की नाही तू ओल्ड बॅटरी लाव आणि चेक कर ना. तर मग त्याने ओल्ड बॅटरी लावली आणि ओल्ड बॅटरी लावून पण मग परत झाली चालू. आणि ओल्ड बॅटरीची चार्जिंग पण तेवढीच जेवढी न्यू बॅटरीची होती. तर हे असे लुटायला बसलेले असतात मॅकॅनिक. तर थोडं सावध राहा. आणि जे काम माझं 2000 मध्ये होणार होतं ते 50 रुपयात झालं माझं. म्हणजे विचार करा की हे लोक किती लुटायला बघतात पब्लिकला. साहेब मगापासून मोबाईलमध्ये काय बघतात काय माहिती. बघ कसा मरतोय. काय गरज आहे एवढ्या कट मारायच्या एकदम चिटकून. उगाच त्या बाईकला छपरी नाही बोलत लोक यार. चालवणारच जे आहे 90% छपरी आहेत. एखाद दुसरे सोडले तर माझे मित्र पण आहेत 2-3 ते छपरी नाहीत. अरे तेरे जैसे दोस्त हो ना तो दुश्मनों की जरूरत ही नहीं है. तू अकेला ही काफी है. तो स्टँड बघा स्टँड खाली आहे भाऊ. स्टँड ओके. हा खड्डा रिपेअर करा यार. काय तो एकदाचा इथे कोपऱ्यामध्ये उभे राहून फोटो काढता तुम्ही लोक. होतोय खड्डा का रिपेअर होत नाही तुमच्याने. हे ना इकडे रिक्षावाले एक मस्त दुपारच्या झोपा काढायला असतात. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए. महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक लीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. आज ॲक्च्युअल मला खऱ्या पहिल्या पावसामध्ये राईड करायला भेटली आहे. रात्रच झाली आहे. रात्रीचा पाऊस मस्त. आणि मी गोप्रोला काय प्रोटेक्शन लावलं नाही. तर काय गोप्रोला काय झालं नाही पाहिजे म्हणजे झालं. पाऊस पडला आहे. टायरवरती मला थोडा कॉन्फिडन्स नाही येत आहे आणि टायर पण स्लिप होण्याची शक्यता जास्त आहे. कारण का गेल्या वर्षी पहिल्या पावसात कळपाटलं होतं मी. लक्षात आहे माझ्या तो सीन. तर आपली स्पीड जरा कमीच असेल आज. इकडे ना जास्त पाऊस पडला की फट्टे पाणी भरता पूर्ण. एवढं बाईक बुडलं एवढं आरामात पाणी भरतं आहे बघा. आत्ताच एवढं भरलेलं आहे.
आणि इकडे मध्ये ना गटार आहे, त्या यायला तर कुठे खड्डा असेल ना काय सांगता येत नाही. ओहो कडक, काय झालं, पडला वाटतं. लगा क्या तुमको? त्या साईडला गेला काय? इकडे गेला. तू राहता कुठे? बापरे. ऑफिसला निघालो. गाडी तिथे जोडतो, ऑटो करून जाओ. काय घ्यायचे आपल्याकडे काय? ऑफिस कुठं तुमचं? मला मी सोडतो, ऑफिस पर्यंत सोडतो मी. हा हाय मी. तर त्याने गाडी इथेच लावली आहे. तो उद्या येऊन घेऊन जाईल. तो राहतो पण ॲक्च्युली वाटतं भांडुपला बोलला. तो चाललाय नाईट शिफ्ट वाटतं मालाडला. रिस्क आहे बाबा. अरे कॉलनी म्हणजे गाडीचं पूर्ण समोरचं पूर्ण खरपच्चा ओढून गेलाय. पूर्ण पुढचं सगळं उडून गेलं. काय राहिलं नाही. तुम्हाला वाटतं हरणाचा इम्पॅक्ट पुढेच आपटला. मळकड पण सगळं गेलंय. हा यूट्यूब असं टाकतो टाइमपासला. हा काय नाव आहे? ओके. अरे इकडून आला काय? ह्या साईडून असा? हा हा. आणि डायरेक्ट समोर आला, समोर इम्पॅक्ट पडला. अच्छा. अडकला. काय घाई असे नाही बसवायला पण कळत नाही. चलो घाई इतना रहता है, अभी क्या बोलेगा. वही तो मार देगा, दबा देगा. हवालदारवाले ह्यांच्यासाठी रूल नाही. सिग्नल तोडलाय बसने त्याला रस्ता काढून देते. वा. कुठे सोडू कुठं तुम्हाला मी? इथे पुढे. तर त्याचं ऑफिस आहे मालाड वेस्टला. तर बघू जाईल तो, रिक्षाने बोलतो जातो.
त्याला बोलवतो सोडतो ऑफिसपर्यंत, पण नको बोलला तो. ठीक आहे. मला वाटलं आय थॉट तो आधी स्लीप होऊन पडला. ठीक आहे. तरला बघितलं तर कळलं की बाबा असं शॉट आहे. पावसाने पण जास्तच कृपा केलेली आहे. तर मंडळी, आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर वगैरे पण करा, जरा कमेंट बिमेंट करा काहीतरी. तोपर्यंत काळजी घ्या. पावसामध्ये राईड जरा सेफ करा. टेक केअर. भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.